जितेंद्र आव्हाड आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. वादग्रस्त वक्तव्य ही मागे होत आहेत, मुद्दामून केली जात आहेत. महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आधी हिंदू मुसलमान, नंतर ओबीसी मराठा, नंतर दलित सवर्ण आणि आता भाषेच्या मुद्द्यावर काही करून महाराष्ट्रात वातावरण खराब करायचं. म्हणजे मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर कोण बोलणार नाही, शेतकरीच्या कर्जमाफीवर कोणी बोलणार नाही, लाडक्या बहिणींना फसवलं त्याच्या बाबतीत कोण बोलणार नाही, 57,000च्या पुरवणी मागण्या सादर केल्या, त्याच्या आधी 48,000चा तुटीचा अर्थसंकल्प सादर झाला. म्हणजे याचा अर्थ 1,05,000ची तूट आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर कोणी बोलणार नाही. सगळे विषय बाजूला ठेवा. आता आपला मागच्या वेळेस कसं औरंगजेबाचा एखादा भाजपचा खासदार जर का असं बोलत असेल की तुम्ही या महाराष्ट्र सोडून बाहेर या, आम्ही तुम्हाला मारून दाखवतो, आपटून आपटून मारू, काय भाषा आहे? आता माज, सत्तेचा भयंकर माज, ह्याच्यापेक्षा दुसरं काय बोलू शकता तुम्ही? दुसरा एक प्रश्न असा आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, मात्र दुबे बोलताना बोलतायत की तुम्ही आमचंच खाणं खाताय आणि बोलताय. असं की त्याला मुंबईचा इतिहास माहीत नसेल, मुंबईचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल. सर्वात जास्त इन्कम टॅक्स कोण भरतं आजपर्यंत? गेल्या 75 वर्षाचा इतिहास काढा बरं. महाराष्ट्र देश स्वातंत्र्य झाल्यापासून सर्वात जास्त शैक्षणिक प्रगती कोणाची झाली? सर्वात जास्त मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज कोणाचे झाले? शिक्षणामध्ये सर्वात जास्त प्रगती कुठल्या राज्यांनी केली? आम्हाला कुठल्याही राज्यावरती बोट नाही ठेवायचं, पण महाराष्ट्राला कमी लेखू नका. महाराष्ट्र एक अशी आई आहे जिने भारतातल्या सगळ्यांना आपल्या पोटाशी धरलं आणि मोठं केलं. त्या मराठी आईने कधीही तो कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो म्हणून तिला दूर नाही केलं. तिला आपल्या मुलाप्रमाणे वाढवून मोठं केलं. फक्त त्या मराठी आईचा सन्मान ठेवणं एवढंच त्या मराठी आईची इच्छा असते. आता तिला जर तुम्ही कुत्रा, तिला अतिरेकी असं म्हणणार असाल तर चुकीचं आहे. मी अजूनही सांगतो आणि स्पष्टपणाने सांगतो, आम्हाला कुठल्याही भाषेविषयी द्वेष नाही. मी स्वतः इंग्रजी शाळेत शिकलो आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. मी अतिशय चांगलं मराठी बोलतो, मी अतिशय चांगलं हिंदी बोलतो, पण मला मराठी भाषेबद्दल जो माझा अभिमान आहे तो म्हणजे तो बाकी कशातच नसेल मला. का माझी ती आई आहे शेवटी. मातृभाषा आणि मातृप्रेम हे शेवटी मायशी जोडलेलं आहे आणि मायचं प्रेम हे कोण काढून घेऊ शकतं का? दुबे सारख्या प्रवृत्तींचं काय करायचं हा प्रश्न आहे. हे बघा, मी काय सांगणार नाही दुबेचं काय करायचं. आता हे सरकारने बघावं ना, आणि मराठी माणूस बघेल. आता असं आहे की तुम्ही जे काही बोलता ते लोकांमध्ये जातं ना. आता लोक कसं घेतात ते बघा. बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन अरविंद वारगेचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.